राजश्री मोरे नाम की एक महिला का वीडियो फिलहाल वायरल हुआ है। उस वीडियो में स्पष्ट दिख रहा है कि मनसे के एक नेता का बेटे ने, उस बेटे ने इस महिला को न सिर्फ गाली दी, उसकी गाड़ी तोड़ी, उसकी गाड़ी के साथ टक्कर मारी और उसके साथ लगातार बदतमीजी कर रहा है। यह जो लड़का है, ये मनसे के कोई उपाध्यक्ष हैं जावेद शेख, उनका सुपुत्र है। यह राहिल या साहिल नाम का जो लड़का है, यह नशे में धुत है। एक ऐसा मुसलमान है जो शराब पी के घूम रहा है। उसका शराब पी के उसने गाड़ी चलाई और जाकर गाड़ी ठोक दी, और जब इस महिला ने विरोध किया तो इस महिला को गाली दी और उसके बाद बार बार अपने बाप के पोजीशन को फ्लॉन्ट कर रहा है। इससे दो बातें स्पष्ट होती हैं कि मनसे वाले मराठी भाषा के नाम पर जिस तरीके से उत्पात मचा रहे हैं, ये दरअसल गुंडागर्दी है। इनको न तो मराठी भाषा से कोई लेना देना, न मराठी समाज के मान सम्मान से लेना देना। अगर मराठी भाषिकों के मान सम्मान से लेना देना होता तो राजश्री मोरे को कोई गाली नहीं देता। कोई मनसे वाला मनसे का काय करके उसको गाली नहीं देता। दूसरी बात, ये जो मनसे के उपाध्यक्ष जावेद शेख के बेटे कह रहे हैं, उनको देख करके हमें समझ में आ रहा है कि बार बार मनसे वाले हिंदुओं पर ही हमले करते हैं। और हमने बार बार सवाल उठाया कि अगर इतनी ताकत है, इतना गट्स है, इतना जोश है तुममें, इतना करेज है या साहस है, तो जरा भिंडी बाजार में जाके किसी मुसलमान को थप्पड़ मार के दिखाओ, उसको बोलो कि तुम उर्दू में बात मत करो, मराठी में बात करो। अब समझ में आ रहा है कि मनसे के जो मुस्लिम नेता हैं, उनके दबाव में आकर के राज ठाकरे के गुंडे हिंदुओं के ऊपर सरेआम हमले कर रहे हैं। तो इस वीडियो से स्पष्ट है कि मनसे के लोगों का मराठी भाषा के मान सम्मान से कोई लेना देना नहीं है। यह चंद गुंडों का संगठन है, हफ्ताखोरों का संगठन है। मनसे के लोगों का मराठी समाज के मान सम्मान में कोई विश्वास नहीं है। यह सिर्फ गुंडागर्दी करते हैं और जो इनके गुंडागर्दी के आड़े आता है उसको मराठी भाषा सामने ला करके सताते और प्रताड़ित करते हैं। मैं सरकार से यह डिमांड करूंगा, मांग करूंगा कि ऐसे गुंडों के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए। माननीय मुख्यमंत्री जी ने घोषणा की है कि भाषा के नाम पे गुंडागर्दी कतई बर्दाश्त नहीं की जाएगी। लेकिन जिस तरीके से मुंबई की सड़कों पे, महाराष्ट्र की सड़कों पे मनसे की तरफ से मराठी भाषा के नाम पे गुंडागर्दी शुरू हुई है, इस गुंडागर्दी को तत्काल खत्म करना पड़ेगा, रोकना पड़ेगा। और इसके लिए पुलिस को हाथ में डंडा लेकर के इन तमाम गुंडों के खिलाफ सख्त कार्रवाई करनी पड़ेगी। तब कहीं जाके हर वर्ग के लोगों में एक सुरक्षा का भाव पैदा हो पाएगा। मी राजश्री मोरे। अरे राजश्री मोरे, तू कोण आहेस भाई? अरे मी नाही रे, मी एक बिचारी काम करणारी मुलगी आहे। मी अरे कोण तर आहे? माझा बाप ना बँडचं महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे। तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे? हा कोण? मनसेवाले? हा। अच्छा, आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार, गाडी अरे ठोकणार? काय बँडचं तू पैसे घे। अच्छा, तू मला शिव्या देतोयस? हा, दे शिव्या, दे शिव्या मला। नाही इकडे जा, इकडे सांभो आणि मग माझ्याकडे ये. कुठं का थांबव? एक मिनिट। बोलवतो. हा बोल. गाडी कुणाची ठोकली तू, त्यांची की माझी? कोणाला बोलवशील? कोणाला बोलवशील? हॅलो, साहेबांना पाठव ना. हे बघा, हे हा राहिल, पिऊन आहे ना, हे बघा दारू पिऊन आहे ना, यांची हा राहिल, हा मला शिव्या देतोय, मॅडमला हा मला भेंचोद बोलतोय, हा मला शिव्या देतोय, हा बोलतोय माझा बाप हा आहे, तो आहे। कोण आहे तुझा बाप? तू माझ्या गाडीवर चढलायस, वीरा देसाईच्याकडून पुढे मला माझी गाडी ठोकलेस आणि तू मला पैशाची धमकी देतोयस। हा राहिल, हा मनसेचा आहे, हा बघा, आणि तू लाईव्ह आहेस आता। तुला पूर्ण मुंबई बघणार, तुला सगळा इंडिया बघणार आता। बोल, दे शिव्या तू मला। हॅलो, ये मनसे के लोग जो पूरे दुनिया को बोलते हैं मराठी में बोलो, मराठी में बोलो, और मराठी नहीं आती है तो यहाँ पे मत रहो। और ये लड़का मनसे वाला राहिल, ये मुझे गाली दे रहा है इतने लोगों के सामने। ये देखो, और इसने मेरी गाडी ठोकी आहे आणि मराठी लोकांना फक्त मराठीच बोलायचं आहे आणि हे दारू पिऊन चाललेत हे मनसेवाले। गाडी तो चावी पण द्यायला मागत नाही. मग गाडी तो इकडे सगळी पब्लिक जमली. ही बघा पब्लिक, हा मला शिव्या देतोय। ह्याचं नाव आहे राहिल शेख कारवाई करायची. आणि हे बघा, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे बघा, मला मराठीमध्ये माफी मागवायची होती का? हे कर्म असतात, हे बघा, हे तुमचे कर्म रे मनसेवाल्यांचे। बघू आपण. अरे
मला घे बघून. तू पण इकडेच आहे, मी पण इकडे. हो घे बघून. हा मला धमकी देत आहे. हा घ्या, हो हो दे धमकी. नाही त्यानं कार्ड दाखवलं यावं लागायचं मला. त्याला तो खूपच तमाशा आला इकडे समोरासमोरच झालं दे धमकी. आम्हाला गाडी दे धमकी. काय बोलला सत्ता? हे विरा देसाईच्या इकडून सरळ येतो ना आंबोली चौकीच्या इकडे चौकीच्या इकडे पुढे तिकडे काय बोलला तू आता? मी पण इकडे आणि तू पण इकडेच. स्टेशनच्या अलीकडे इकडे विरा देसाईच्या इकडे बॅरामती. काय रे तुमच्याकडे कपडे पण नाहीत का घालायला? मग लोकांना मराठी बोलायला शिकवता? कपडे नाहीये? तिकडे आलं त्याने गाडी त्याला थांबवलं, दरवाजा उघडला पण त्यांनी तशीच गाडी पळवली त्यांनी. ती मॅडम बोलली की बसा बसा साहेब माझी गाडी चुकली वगैरे म्हणून. गाडी पण कोणाची ठोकली? राश्री मोरे. अरे मी मराठीमध्ये बोलणारी, बिझनेस करणारी, तुमच्यासारखी दारू न पिणारी आणि मेहनत करणारी मुलगी राश्री मोरे. आपण भेटू ना. हो देसाईच्या इकडून येतो ना आपल्या आपण भेटू. भेटू रे, खूप चांगलं भेटू आपण. हो 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 हो. तू माझी गाडी ठोकून खूप छान काम केलंयस. तुला माहितीये थांबलं पाहिजे होतं. तुला थांबवत होतो. तुला गाडी चालवायला पण येत नव्हती. हो विरा देसाई. तू मला ताई पण बोलतोयस, तू मला भेंचोत पण बोलतोयस. तू ठरव. मी बेंचच बोललोच नाही. इतना पब्लिक है बे. ये देखो, ये गाली दे रहा है, बोलता है मी भेंचोत बोललोच नाही. तू त्याला कर ना, त्या राणेला ऑपरेटरला फोन करून सांग कोणाला फोन की करशील ताई? मोबाईल तू एकची कर गाडी ना. काल पाठवायला. कोण आला होता? आपलं साई सागर हॉटेल आहे सतीश ना राणे. त्याच्या कर ना opposite त्याला. ला. आंबोलीच्या हद्दीमध्ये साई अरे सागर तुला हॉटेलच्या माहित कोण opposite कुणाला ला करायचा? कोणाला फोन फोर करशील? व्हीलर तुला माहित कुणाला करायचं? मला कोणाला फोन नाही लेडीजची करायचा. गाडी तू बोललास ना ठोकलेली माझा आहे बाप कोणीतरी आहे. देसाईला. माझा बाप आहे भाई, शाण आहे. पोलीस मदत पाहिजे म्हणून तू कोणाला फोन करशील? ओशिवराची मी कुणाला करणार आहे? मी बिचारी गरीब मुलगी. बोलायचं. माझ्या गाडीचं नुकसान भरून दे तू. मी बिचारी गरीब मुलगी. अरे किती फोन आहे? सांग ना. मी साई आता सागर बोलतो. हॉटेल साई किती सागर पैसे बघू? हॉटेल. बाहेर काढ. आहे अरे तू सांग ना किती आहे? पैसे काढ बाहेर. अरे ताई सांग ना किती पैसे आहे? काढ बाहेर. मेट्रो स्टेशनच्या अलीकडे. पैसे काढ बाहेर. हा, ती बस गाडी येते. एक गाडी येते बघ. तुझ्याकडे पैसे किती आहेत? बाहेर काढ. एक गाडी येते. ओ गाडी को लेके आओ, गाडी को आप दिखाओ. पैसे काढ ना बाहेर. तुझं पाकिट पण खाली पडलं. ताई सांग ना किती झाले? अरे राजा, मला तू ताई नको बोलू. मला आता भेंचोत बोलला ना तू. बाहेर आओ ना. मी नाही बोलू तुला. ए इकडे उभा राहा. येतीलच गाडी. अरे मस्त बोलला रे. अरे माझे 2-2 दुकान आहेत. हरामी तिकडे काल आले होते फोडायला. ह्या लोकांनी मला काल सिक्युरिटी दिली आहे.